महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अरे निलेश दादा, ते निरंजन दिसला का? निरंजन 2-3 दिवस झाले दुकानला आलाच नाही. काय काम होतं निरंजन सोबत? आम्हाला तिकडे पुसदला जायचं होतं. अरे कशाला जाता रे? आबाळ आहे, पाणी पावसाचे दिवस आहेत, फिरू नका असं. त्याला काय होत नाही, तू नको सांगू, आम्हाला जा लागते आम्हाला. अरे दादा घे रे पटपट, आवाळ यायला, आवाळ पाण्याचं लवकर उरकून घे, लवकर पेरणी करायची आपल्याला. चल घे बरं. अरे घे रे बाप्पू, आवाळ यायला लवकर, आज पेरणी झाली पाहिजे. मस्त आज आवाळ दिसायला, निसर्ग राजा पण आज खुश आहे आपल्यावर. चला होऊ द्या बरं लवकर. अरे काय निरंजन, तू काय येईने झाला तिकडं? पेरणी चालू आहे, शेतीकडे थोडं लक्ष द्यावं म्हणलं. कारण वडिलांची तब्येत नसल्यामुळे मला शेतीकडे लक्ष द्यायचं काम पडायला. आणि मी म्हटलं बाहेर जाऊन यावं. नाही, आज वातावरण मस्त आहे, आज पाणी पडण्याची शक्यता आहे, पेरणी करून घ्यायलो आज. अरे झालं ना, चाल ना, किती राहिलं आता? नाही ना, थोडं राहिलं, त्याला बी वगैरे संपलं तर आणून द्यावं लागते. चाल, नंतर पाहता येते ना. आपण जाऊ, थोडं राहिलं पेरणीचं, बस झालं की आपण निघू. आपण होती ती करते तर चाल. थांब ना थोडं, निघूच आपण. लय उशीर होती मग, एक तर फिरायला भेटत नाही काहीच नाही मग. चाल लवकर. बरं ठीक आहे, बस चल. हे घ्या, मला जेवढी लावा हे एवढी, एवढं लावून टाका. मी आता बाहेर जातो, मला काम आहे. काय रे, येऊ का मग? हा, व्यवस्थित लावा. बरं बरं. तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है. अरे निरंजन, किती हळूहळू गाडी चालवायला तू. काय गडबड आहे का आपल्याला? काय घाई आहे का? काय कसं काही काम आहे का अर्जंट? अरे गडबड नाही, पण काय आपण नुसतं असं हळूहळू चालल्यावर आपल्याला फिरल्यासारखं तरी कसं वाटेल बरं? अरे जेवढं आरामशीर गेलं तेवढं आपल्याला चांगलं राहील. जोरात जाऊन काय तिथं आपल्याला का कोणी आवाज थोडं देणार आहे? आवड नाही, पण आपल्याला फिरल्यासारखं तर वाटलं पाहिजे. आपण काय हळूहळू गाडी चालवायलो, मग त्या मतलब काय तिथं फिरण्याचा? अरे कसं आहे, रस्ता आहे, कधी कोण काय येईल समोर काय सांगता येते का? त्यासाठी गाडी चालवतो तशी आरामानं. अरे पण आपल्याला फिरायचं ना, ते गाडी जरा पळाली पाहिजे, मजा येत नाही तशी.
अरे गाडी पळून काय फायदा आहे यार, तुला माहिती आहे ना अपघात जास्त होत आहेत म्हणून. एक काम कर, नाही तर मी चालवतो बा, तुला एवढी भीती वाटायली तर. याच्या हातात जर आज आपण गाडी दिली चालवायला तर आपलं काय आज खरं नाही. काय म्हणलो? तुझ्याली प्रीत सापरू दे, गोर सपनांचा रस्ता, हात हाका. आजकालचे पोरं कशा गाड्या चालवले भरवेगात, काही लक्ष नाही, नियंत्रण नाही, पालन नाही कोण्या गोष्टीचं काही. स्वप्नील 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 उठ. स्वप्नील तुला म्हणलं होतं रे गाडी दमान चालव, तू ऐकत नाही. स्वप्नील ओ दादा गाडी बोलवा. काय झालं? तुम्हाला थोडंसं लाजा वाटल्या पाहिजे. इथं माणसाचा ऍक्सिडेंट झाला, थोडं त्याची मदत करायला सोडून तुम्ही मोबाईल मध्ये फोटो ते काढता आणि इंस्टाग्रामला त्याला तुम्ही टाकता व्हायरल व्हायचं सोडून तुम्ही फोटो काढायले मोबाईल मध्ये. काय राजे हो तुम्ही? अशी कुठं राहते का हो? माणसाला थोडाशी म्हणजे जाणीव ठेवायची. तर थोडी मदत करावं दादाजी. नाही नाही, मी लफड्यामध्ये पडेन बा, डबल मदत करा पोलिसाचा आपल्या अंगाकडे येते. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता सगळं हे मान्यता झालेलं आहे सर्व तुम्ही आता. अहो काहीच तुमच्या अंगावर नाही येत, फक्त तुम्ही या माणसाची मला थोडा याचा जीव तर वाचू द्या. आज मदत करू आपण, याला उद्या आज पण मदत. नसते हो. तुम्ही ते मोबाईल याच्यामध्ये तुम्ही हे चालले, पण आता जर आपण या माणसाला जर हॉस्पिटलला घेऊन गेलो वेळेवर तर त्याचा इलाज होऊ शकते. तर तुम्ही आता जर त्याचे व्हिडिओ ते जर काढत असाल त्या बुवाला काय होतं, काय म्हणजे पुढे काय बी होते ना. आज आपण करू मदत, पण आपण मदत केल्या उद्या आपल्याच अंगाकडे येते. पोलिस विचारले त्या पायरीला कोण जाईल? मदत करावं लागते. याला हॉस्पिटलला जर वेळेवर आपण पोहोचलो त्याचा जीव असते. पुढचं भविष्य पाहायला लागते आपल्याला. पोलीस वाल्याचं द्यायचं काही घेणं देणं नाही नाही, मी पडा ना अहो, चला तुम्ही ऐकत जा, मला तुम्ही मदत करा तुम्ही. तर दादा मला आता समजलं, वेळ जोपर्यंत आपल्यावर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. जो आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला कळते. आता मी आहो ड्रायव्हर माणूस, मला तर मदत करावंच लागते. आता मी स्वतः घेऊन जातो दादा याला. बस स्वप्नील स्वप्नील तुला काहीच होत नाही. लोड घेऊन स्वप्नील काहीच होणार नाही तुला. ओ ड्रायव्हर साहेब हो गाडी थोडी लवकर. काळजी करू नका. हॉस्पिटलला पोहोचवतो. ड्रायव्हर साहेब तुम्ही देवाने आले हो, कोणीच आम्हाला मदत करायला तयार नव्हतं. अहो दादा आमचं कर्तव्यच आहे. आम्हाला लोकांची मदत करावी लागते. आम्ही ड्रायव्हर माणसं, मदत नाही केली तर आम्हाला ड्रायव्हर यायला ना आम्हाला नाव मोठं होते.
मला माहिती का स्वप्नीलचा अपघात झाला. काही काय सांगते. बघा तरी मी का खोटं बोलीन. खरंच की पण कसं काय झालं. गाडीवरून पडले माहित नाही जिवंत पण आहेत का नाही. मी आलो फोन द्यायला. अरे निरंजन तुला माहित आहे का निरंजनचा स्वप्नीलचा ऍक्सिडेंट झाला आता. अरे ते तर सकाळी चालते माझ्याकडे स्वप्नील आलता निरंजन आहे का म्हणून लागला. हो का हो त्याचा ऍक्सिडेंट झाला घेऊन दे. मग किती लागले ते लोक. अरे बाप त्याला सकाळी सांगलं होतं मी की जाऊ नका रे म्हणलं होतं तुझ्याला हो ना. पण ते ऐकले नाही. दुःख अडवायला उंबरासारखा दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये. हे शंभू महादेवा तुझी अशीच कृपा माझ्या पाठीशी राहू दे. देवा तुझ्यामुळे आज मला समाजात चांगली जागा मिळाली. नाहीतर कारण संगत वाईट असले की मुलगा वाईट होतो असे म्हणणारे खूप आहेत. पण देवा मी काही नाही केलं रे. बस मी त्याच्या सोबत होतो एवढाच माझा गुन्हा आहे का. दुःख अडवायला उंबरासारखा